आज सकाळी लवकर उठले होते आणि बाहेरचं इतकं छान असं वातावरण बघून गावाकडची आठवण झाली. आज ऐश्वरीचे पप्पा घरी नव्हते आणि त्यामुळेच मग तिला स्कूलला पण सोडावं लागलं. तिला स्कूलला सोडलं. म्हणलं दत्त जयंती आहे, मार्गशीर्ष गुरुवार पण आहे, म्हणून सगळ्यात आधी आपण मठात जाऊन येऊया. आणि जातानीच हे छान छान असे पक्षी भेटले बरं का. तसं तर आता इकडं शहरात आल्यापासून असं वातावरण बघायचं ना दुर्मिळच झालं आहे. आणि प्राणी पक्षी बघायचं म्हटलं तर डायरेक्ट प्राणी संग्रहालयच गाठावं लागतं, तेव्हाच ते बघायला मिळतात. नाहीतर थेट मग तळजाईला जावं लागतं. त्यानंतर मठात गेले तर तिथंसुद्धा दत्त जयंतीनिमित्त खूप छान अशी सजावट आणि डेकोरेशन केलेलं होतं. आणि गर्दीसुद्धा खूप होती. म्हटलं उशीर झाला ना की दर्शन काही होणार नाही, म्हणून सकाळीच लवकर ईश्वरीला सोडल्याच्या नंतर दर्शनाला आले. आणि तब्बल 2 तास वेट करून दर्शन झालं. पण दर्शन इतकं छान झालं ना की मन प्रसन्न झालं. मला चला तुम्हालासुद्धा दाखवूया आणि तुम्हालासुद्धा दत्तगुरूंचं दर्शन देऊया. खूप गर्दी असते आणि व्हिडिओ काढायलासुद्धा परवानगी नसते, त्यामुळे आपणसुद्धा थोडी टाळाटाळच करतो. आणि इथंसुद्धा स्वामी महाराज आणि शंकर महाराजांनी इतकं छान सजवलं होतं ना की काही विचारायलाच नको. आणि इथं आल्यावर मनाला खूप शांततेचं वातावरण भेटतं. आणि माझ्या आयुष्यात इतकी संकट आली आहे आणि त्यातून बाहेर काढलं जर असेल ना मला कोणी, तर हेच माझे बाबा आहेत. तर त्यांनीच मला प्रत्येक कठीण परिस्थितीतून बाहेर काढलं आहे. त्यानंतर घरी आले आणि छान अशी साडी घातली आणि मग म्हटलं चला आता मार्गशीर्ष गुरुवारची पोथीची मांडणी करूया. आणि सगळ्यात आधी आमची देवी तिथे जाऊन बसली आणि मग त्यानंतर पोथीची मांडणी करून घेतली. आणि मग देवीला हळदी कुंकू वगैरे अर्पण करून घेतलं, पोथीचं वाचन करून घेतलं, कारण संध्याकाळीसुद्धा नैवेद्याची तयारी करायची होती. दत्त महाराजांनासुद्धा नैवेद्य दाखवायचा होता. आणि त्यामुळे सगळी धावपळ चालू होती. आणि ईश्वरीचे पप्पा घरात नसल्यामुळे सगळी कामं माझ्याकडे चालू होती. ईशूला नेणं आणणं, त्याचबरोबर घरात दारात सगळंच बघावं लागतं. जेव्हा माणसं असतात ना त्यांची किंमत कळत नाही आणि गेली की मग करमत नाही आणि सगळा लोड आपल्यावर येतो. आणि मग एवढ्या सगळ्या त्रासातून बाहेर निघायचं असेल ना तर एकच उपाय, चहा करून पिणे. कारण आज होता मार्गशीर्ष गुरुवार आणि दुसरं फराळाचं वगैरे मी काही करत नाही. आणि फळं पण खायची असतात, पण इशूचे पप्पा नाही, त्यामुळे फळं पण आणायचा कंटाळा केला आणि मग फक्त चहा करून पिले. आणि त्यानंतर रात्री जेवणामध्ये घेवड्याची भाजी, वाटाण्याची भाजी, वरण भात, चपाती, शिरा असा काहीसा मेनू केला आणि देवांना नैवेद्य दाखवला. आणि चला ह्या व्हिडिओमध्ये इतकेच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा.